नमस्कार मित्रांनो. मग बरे आहात ना? असंच काळजी घ्या. मित्रांनो, वाढत्या बेरोजगारीला लक्षात घेऊन पैशाची वाढती तंगी आणि कोरोना काळामध्ये जे जॉब सोडावं लागत आहे आणि वाढता जो ऑनलाईनचा ट्रेड आहे, या गोष्टीला लक्षात घेऊन मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण मला लोकांना मदत करायला आवडतं. आता प्रत्येकाला आपण फायनान्शियली मदत तर करू शकत नाही. त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येक जो शिकलेला नाही आहे किंवा जो शिकलेला आहे, ज्याला फ्री वेळ आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपण घरी बसल्या क्राफ्ट क्रिएशन करून आपण स्वतःचा बिझनेस चालू करू शकतो. आता जे मी प्रोडक्ट दाखवत आहे ना मित्रांनो, जे बनवायची कला दाखवत आहे, त्याचा मार्केटमध्ये खूप स्कोप आहे. जर तुम्ही ऑनलाईन सर्च केलंत ना, आता तर तुम्हाला फेस्टिवल चालू झालेले आहेत. दिवाळी, लक्ष्मी, तर तुम्हाला डेकोरेशनसाठी तुम्ही बाहेरून परचेस करतात खूप सारे लोकं. त्यापेक्षा आपण घरी बनवलं फ्री इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि आपण जर ते सेल केलं तर आपल्याला खूप फायदा आहे. एका प्रॉडक्ट मागं आपल्याला 200 ते 500 पर्यंत आपल्याला प्रॉफिट आहे. म्हणजे एका प्रॉडक्ट मागं जर असं 10-20 किंवा तुमच्या टाईमनुसार जर तुम्ही बनवत असाल त्याचा खूपच लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी हा व्हिडिओ चालू करते. तर हस्तकला निर्मिती याच्यासाठी तुम्हाला काहीच लागणार नाही. म्हणजे जे आपल्याकडे घरात अवेलेबल आहेत वस्तू, त्याच वस्तूपासून आपण बनवणार आहेत. म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ बनवणार आहात. तर याच्यामध्ये आपण प्रथम हे घेतलेलं आहे प्रोडक्ट कॉटन इयरबड्स. हे तर प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असतात. मग काढण्यासाठी आपण हे ठेवतो. तर अशी आपल्याला एक बॉक्स लागेल. म्हणजे तो येईल 10 रुपयेमध्ये तुम्हाला तो बॉक्स भेटून जाईल. आणि नंतर आहे पोस्टल पेपर. जे तुम्ही ड्रॉइंग पेज किंवा रंगीन पेज असतात ना, तर त्याचाही तुम्ही वापर करू शकतात. पण तो पेज जो आहे तो जाड असायला पाहिजे, म्हणजे वाकायला पाहिजे. आता हे हेअर रबर जे आहे ते आता महिला म्हणल्यानंतर प्रत्येकजण हे वापरतच राहतात. आणि हे खूप लो प्राईजमध्ये, चीप प्राईजमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. आपल्याकडे मोती पाहिजे. मोती तर आपल्याकडे असतेच, कारण आपण ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये आपण लावलेले असतात, तर ते तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल. नंतर आपण घेणारे ग्लू गन. हा खूप महत्त्वाचा आहे. याच्याने कसं आहे, व्यवस्थित चिकटवण्याचं काम करणार आहे. तर आपण प्रोसेसला सुरुवात करूया. प्रथम आपण हे जे बर्ड्स आहेत ते कापून घेऊया मधोमध. नंतर जे आपण पेपर घेतलेला आहे त्याला ग्लू गननी व्यवस्थित शेप देऊन 1 बाय 1 लावायचं आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित वाटायला पाहिजे. नंतर हे कट करून असे तुम्ही 5-6 बनवून ठेवा. व्हिडिओला व्यवस्थित पहा, कारण एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे. नंतर याप्रमाणे सर्वांना व्यवस्थित चिपकून घ्या. काही गडबडी करू नका. आता हे रबर बेड आपले मोठे असतात, तर याच्यापासून आता 2 पासून मी 4 बनवतोय. तर आता महागाई आहे ना, थोडं काहीतरी करावंच लागेल. नंतर याला दोऱ्याच्या सहाय्याने व्यवस्थित शिवून घ्या. मधोमध फोल्ड करा आणि मग शिवा. हे असा फ्लावर टाईप झालं पाहिजे. गॅप ठेवू नका, कारण गॅप ठेवलं की त्याचं व्यवस्थित बसणार नाही. आता हे आपण मनी पण ओवून घ्यायचे आहे व्यवस्थित. व्हिडिओला व्यवस्थित पहा, कारण एक एक पॉईंट महत्त्वाचा आहे. एक जर चुकलं तर तुम्हाला लक्षात येणार नाही. आता मेन मोती चिटकून याच्यामध्ये फूल लावून द्यायचे. ठीक आहे. हे बघा, आपलं एक सेट तयार झाला. हे उलनचं दोरा आहे. हे उलन तर तुम्हाला भेटून जाईल. हे असं व्यवस्थित रॅप करून कट करून याला झुंबर टाईप बनवायचं आहे. आता आपण ब्लाऊजमध्ये हे लावतो ना गोंड, त्याप्रमाणे. आता हे मण्या ओवून घ्या. हे झालं एक सेट. आता हा जो आहे हा कागदाचाच पुठ्ठा आहे. याच्यामध्ये व्यवस्थित 1 बाय 1 लावून घ्या सुटेबल. हे आपण साडीला किंवा ब्लाऊजला जे लेस लावतो ना, ते लेस आहे, म्हणजे अवेलेबल होईल इझिली. नंतर हे फ्लावर असं लावून घ्या. झालं. हे झालं आपलं डेकोरेट. मस्त वाटतंय ना. हे तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं ना, तर याला प्राईस जो आहे 500-700च्या वरती आहे. आता हे आपण घरी बनवलं आहे, याला काही जास्त लागलेलं नाही आहे. म्हणजे 50च्या आत तुमचं साहित्य येईल, रो मटेरियल. आणि तुम्ही बनवणार हा 150 ते 200पर्यंतचा, म्हणजे घरगुती ही झाली तुमची ग्रामीण प्राईस. जर सिटीमध्ये तुम्ही ऑनलाईन जर सर्च केलं ना, तर तुम्हाला 2000, 1500, म्हणजे 1000च्या वरतीच तुम्हाला प्राईस बघायला भेटेल. तर बघा मित्रांनो, 50 रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि 1500-2000पर्यंत तुम्ही कमवणार. असा कोणता बिझनेस आहे मला सांगा बरं, की त्याच्यामध्ये एवढी कमाई होईल. तर मित्रांनो,
आत्मनिर्भर हे सांगून बनवू नका, तर स्वतः बनवून दाखवा आणि दुसऱ्यांनाही बनवा. फक्त बोलण्याने काहीच होत नाही. मी फायनान्शियली तुम्हाला हेल्प केलं असतं, बट काय फायनान्शियली हेल्प कुणालाच करू नका. कारण फायनान्शियली हेल्प करणं म्हणजे त्याचे हातपाय तोडून टाकण्यासारखं, त्याला अपायच बनवल्यासारखं असतं. असंच जर त्यांना काम दिलं तर त्यांना विविध आयडियाज होऊन जाईल. तर मित्रांनो, माझा मदत करण्याचा ट्रॅक हा असाच आहे. मी पहिल्यापासून असंच मदत करते. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हीही दुसऱ्यांना मदत करा. धन्यवाद.